देवमाणूस 3 मध्ये आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. तिच्या येण्यानं उडणार देवमाणूस गोपाळच्या चेहऱ्याचा रंग. छोट्या पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय मालिका देवमाणूसच्या तिसऱ्या पर्वात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता पहिल्या गोम भागातील एक महत्त्वाचं पात्र पुन्हा एकदा मालिकेत एंट्री करताना दिसत आहे. त्यामुळं प्रोमो समोर आल्यानंतर आता पुढच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच रिलीज झाला असून यामध्ये गोपाळच्या आयुष्यात एका अशा खास व्यक्तीची एंट्री होताना दिसत आहे, जिची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून प्रेक्षकांची लाडकी डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. रिलीज झालेल्या प्रोमोनुसार लाली आणि गोपाळ गावातल्या मंदिरात असतात. तेव्हाच गोपाळच्या आयुष्यात अचानक एका मुलीची एंट्री होते. ती मुलगी अचानक समोर येते आणि थेट गोपाळला घट्ट मिठी मारते. गोपाळला मिठी मारणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून डिंपल म्हणजेच अस्मिता देशमुख आहे असं प्रोमो पाहून स्पष्ट होत आहे. डिंपलच्या अचानक येण्यानं गोपाळच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असून त्याला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे गोपाळला दुसऱ्या मुलीच्या मिठीत पाहून लालीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गोपाळ आणि लालीच्या केमिस्ट्रीमध्ये आता डिंपलच्या येण्यानं कोणता नवा भूकंप येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर एकच चर्चा. प्रोमो समोर आल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अखेर डिंपल परत आली, आता गोपाळचा गेम ओव्हर होणार. अररर खतरनाक, आता खरी मजा येईल, अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी अस्मिता देशमुखच्या या संभाव्य एंट्रीचे जोरदार स्वागत केलं आहे. दरम्यान या तिसऱ्या भागात धाना गोपाळच्या आयुष्यात त्याचा भूतकाळ. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.